कोकण. हिरवाईने नटलेला प्रदेश, डोंगरदऱ्या, समुद्रकिनारे आणि शांत वातावरण. पण या शांततेच्या मागे दडलं आहे एक रहस्य, ज्याचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा उभा राहतो. तो म्हणजे चकवा. कोकणात प्रवास करणाऱ्या प्रत्येक माणसाने या चकव्याबद्दल ऐकलेलं आहे. पण खरंच हा चकवा नेमका काय? गावकऱ्यांच्या मते चकवा म्हणजे एखादी भ्रम निर्माण करणारी शक्ती. तो माणसाला त्याच रस्त्यावर सतत फिरवत ठेवतो. कोणी कितीही चाललं, कितीही पळालं, पुन्हा त्याच ठिकाणी येतं. काही लोक सांगतात चकव्याच्या वेळी समोरून लाल कंदिलासारखा प्रकाश दिसतो. कधी तो प्रकाश पुढे जातो आणि कधी अचानक गायब होतो. माणूस त्या प्रकाशाच्या मागे जातो आणि लक्षात येतं तो परत तिथेच उभा आहे जिथून त्याने सुरुवात केली होती. एका शेतकऱ्याने सांगितलं होतं, रात्री शेतातून गावाकडे जाताना त्याला दूरवर प्रकाश दिसला. तो म्हणाला, मला वाटलं कोणी गावकरी पुढे चाललेत आणि म्हणून मी त्यांच्या मागे गेलो. पण तो प्रकाश त्याला फसवत होता. तासभर तो चालला, पण तो परत त्याच झाडाजवळ आला. पहाटे कोंबड्याने आरवलं तेव्हा त्याला कळालं की तो चकव्यात अडकला होता. अजून एक गोष्ट, कोकणात एका मुलाला रात्री घरी यायचं होतं. त्याने शॉर्टकट धरला, पण काही तासांनी तोच रस्ता त्याला पुन्हा दिसला. शेवटी घाबरून त्याने देवाचं नाव घेतलं आणि अचानक त्याला मार्ग दिसला. गावकऱ्यांच्या मते चकव्यातून सुटण्यासाठी काही उपाय आहेत. 1. चप्पल उलटी करून घालायची. 2. उभं राहून जमिनीत मूत्र करायचं. 3. देवाचं नाव घ्यायचं. किंवा 4. एखादं झाड उचलून उलटं रोवायचं. हे केल्यावर चकव्याचा भास तुटतो आणि खरा रस्ता दिसतो. काही लोक मानतात चकवा हा भुताचा खेळ आहे. जमिनीवर फिरणाऱ्या आत्म्यांनी माणसाला चकवायला लावलंय. तर काही जणांचं मत हे सगळं नैसर्गिक भ्रम आहे. जंगलातले सावट, चंद्रप्रकाश, थकवा आणि भीती यामुळे माणसाला वाट चुकल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, कोकणाचा हा चकवा खरंच भूत आहे का, की फक्त मनाचा खेळ? तुमचं यावर काय मत आहे? आणि तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकांनी असा अनुभव घेतलेला आहे का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमयी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.